28 तारीखला आपला मिलिटरीच्या रिलेशनशिप भरती असतात. त्यांचे जे सोल्जर रिलेशनशिप भरती आहेत म्हणजे सोल्जर रँकवर भरती करणार होते, त्याच्यासाठी त्यांचे जे सर्विंग किंवा जे काही त्यांच्या पात्रता आहे त्याच्याप्रमाणे त्याच्या फॅमिली मेंबरसाठी एक भरती असतात. आणि पूर्ण देशात 40 ठिकाणी तो भरती होणार होता आणि त्याच्यासाठी 30,000 लोक पात्र होते. त्यांनी फॉर्म भरलेला होता आणि त्यांच्या एक्झामिनेशन घेण्याचे काही प्रोसिजर आहेत, त्याच्याप्रमाणे ते CD पाठवतात आणि मग प्रश्नपत्रिकात ठिकठिकाणी ते टाईप करून किंवा प्रिंटआउट घेऊन करतात. ते सगळे प्रोसिजर तुम्हाला मिलिटरीचे लोक सांगू शकतात. त्याप्रमाणे आपल्याला 2 दिवस आधी आपल्याला असा इन्फॉर्मेशन आला, मिलिटरी इंटेलिजन्सचे लोक पण आम्हाला भेटले की साहेब पत्रिका फुटण्याची शक्यता आहेत. मग आपण आपली टीम, क्राईम ब्रांचची टीम, DCP, ACP सगळे लावले आणि त्या केसामध्ये आम्ही 3 लोकांना अरेस्ट केले. सगळे माहीत जवळ आहे, तो आम्ही नंतर सांगू ना ते. अच्छा अच्छा ठीक आहे, हां ठीक आहे ठीक आहे. हां तो बंद होता, मी जाणून बंद केलं, ते इको होतात म्हणून बंद केलं होतं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मग आपला ते आपण टीम लावली आणि 3 लोकांना आपण अरेस्ट केले. पॅरलली आपल्याकडे असं इन्फॉर्मेशन आली, ह्यांच्याकडे तसं काही प्रश्नपत्रिका किंवा इतर गोष्टी नव्हत्या, त्यांच्याकडे येणार होते. त्याच्याबरोबर आपल्याकडे पॅरलली असं इन्फॉर्मेशन आली की काही लोक प्रश्नपत्रिका घेऊन फिरत आहेत आणि त्याप्रमाणे आपण ट्रॅप लावला आणि ट्रॅप करून काही लोकांना धरण्यात आलेले आहेत आणि तो दुसरा केस आपण दाखल केलेला आहे. दोघंही ट्रॅकवर एक युनिट 4 करतायत आणि दुसरा एक अँटी एक्स्टॉर्शन सेलचे PI करतायत आणि 2 गुन्हा दाखल आहेत. आत्तापर्यंत एकूण किती 5 झाले ना, दोघंही 5-6 झाले. हां एकूण 5 लोक अरेस्ट झालेले आहेत आणि त्याच्या व्याप्त आपल्याला मोठा दिसून येत आहे. काय की आपला हे पेपर बरेच ठिकाणी होत आहे आणि त्याचा व्याप मोठा दिसून येत आहेत आणि पुढील तपास सुरू आहेत आणि लेट अस सी कुठपर्यंत ते तपास आपल्याला घेऊन जाणार आहे. ठीक आहे, आता बाईट सगळे झाले ना तर क्वेश्चन आन्सर करायचं. बरं बरं ठीक. त्या दृष्टीने तपास होत आहेत. 2 केस रजिस्टर त्याच्यामध्ये. हां 2 केसेस केलेल्या आहेत. त्या केसेसबद्दल थोडं सांगा ना. मी केसेसच्या प्रेस नोट दिलेल्या आहेत. एक केस आहे ते आपला जे मिलिटरी इंटेलिजन्स वाले आले होते की ते म्हणत होते की तिथे आपला खडकीला कोणी पेपर वाटणार आहेत असं कॅन्डिडेटला सांगतायत. त्याप्रमाणे एक होता आणि दुसरा ट्रॅक लगेच काही तासानंतर आमच्याकडे दुसरा ट्रॅक आला. मग पोलीस स्टेशनला आहे, वानवडी पोलीस स्टेशनला दाखल केलेला आहे आणि दुसरा कॉलेजला दाखल केलेला आहे. जो आमच्या अँटी एक्स्ट्रॉशन सेल 1 ने केलेला आहे तो वानवडी पोलीस स्टेशनला आहे आणि विश्रांतवाडीला जो केलेला आहे तो युनिट 4 ने केला आहे. त्याचे CR नंबर किंवा हे आमच्या प्रेस नोटमध्ये आहे. सगळे डिटेल आहे. 2 ट्रॅक असल्यामुळे आपण दोघे ठिकाणी सक्सेस भेटल्यामुळे आपण 2 केस दाखल केलेले आहेत. आम्ही सांगितले ना चौकशी सुरू आहेत, त्या हिशोबाने चौकशी सुरू आहेत. ते शेवटपर्यंत आता आम्ही सांगता येत नाही, पण एकाकडून आम्हाला व्हॉट्सअपवर पेपर भेटला. आय विल जस्ट गिव्ह यू स्मॉल डिटेल्स विच डझंट हॅम्पर द इन्व्हेस्टिगेशन आणि तो पेपर 100% येणारे पेपर बरोबर मॅच झाला 10 वाजता आणि म्हणून 11 वाजता होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आली. त्याच्या पलीकडे जास्त काही सांगता येत नाही. सगळे क्वेश्चन मॅच झाले. ही भरती प्रक्रिया ज्या दिवशी सुरू आहे त्या दिवशी त्या वेळेच्या आधी हा पेपर आला हे एस्टॅब्लिश झालेला आहे तपासामध्ये. तो पेपर हा परीक्षेला आहे की नाही हे परत त्या संबंधित यंत्रणेकडनं तपासून घेतलं, त्यांच्याकडे ते साक्षांकित करून घेतलं. त्याच्यानंतर त्या यंत्रणेनं ती परीक्षा रद्द केली आणि त्याच्यानंतर आता पुढची जी लिंक आहे की जो प्रश्न मगाशी विचारला गेला की एक्झॅक्टली कुठून आला, कारण ही सगळी डायनॅमिक याच्यामध्ये असतं, कुठून आला, कोणाकडनं आला आणि याच्यामध्ये जे काही आतापर्यंत ताब्यात घेतलेले आहेत किंवा इतर त्यांच्याकडे तपास सुरू आहे. प्रत्येक गोष्टीची खातरजमा करावी लागते. काही लोक सुरुवातीच्या काळामध्ये मिसलिडिंग इन्फॉर्मेशन देण्याची शक्यता असते.
शेवटी मिलिटरीशी संबंधित असल्यामुळे याविषयीचे प्रत्येक भाष्य करत असताना आम्हाला प्रत्येक गोष्ट अगदी खात्रीलायकरित्या सिद्ध झाल्याशिवाय ते नाही. त्यामुळे तपास अगदी योग्य पद्धतीने सुरू आहे आणि कशी लीक झाली वगैरे उमेदवारांपर्यंत पोहोचवले होते का प्रश्न? ते आम्ही सांगू ना नंतर. प्रश्नपत्रिका पोहोचवल्या गेल्या किंवा काय? नाही, लीक झालं, प्रश्नपत्रिका मॅच झाली आणि बाकी सगळे तपास आम्ही नंतर, आमच्याकडे जे काही इन्फॉर्मेशन आहे आता सांगता येत नाही, पण आम्ही योग्य वेळी ते सांगू. पण एक आहे ते की प्रश्नपत्रिका लीक झाली होती, परफेक्ट होती आणि म्हणून एक्झामिनेशन कॅन्सल झालं. यामध्ये लष्कराचं कुणाला कारण नाही? आता आम्ही काही भाष करणार नाही. आमचे जे काही इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्या, जसा जॉईंट सीपीने सांगितलेलं आहे, इट इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह अँड टची टॉपिक, बरोबर आहे की नाही? काही भास करणार नाही, पण सगळ्या दृष्टीने आपला तपास चालू आहे आणि दोघंही तपास शेवटी मर्ज होणार आहे. जवळपास 1 ते 3 लाख पर्यंत आहेत माहिती, पण दॅट इज आता आपल्याकडे जे तपासाचा भाग आहे आपण सांगू नंतर. नाही, अमाऊंट नंतर सांगू ना तुम्हाला सगळे. नाही, जर तुम्ही प्रेस नोट आम्ही तुम्हाला दिलेली आहे, जर सरांनी सांगितलं त्याची परत थोडक्यात संगती सांगतो. 2 दिवस आधी अशा प्रकारचं पेपर वितरण होणार आहे, अशा करता काही कॅन्डिडेट्सला अप्रोच होत होता. त्या गोपनीय माहितीवरून आम्ही आमचा तपास सुरू केला किंवा तो पेपर आलेला नव्हता, पण कॅन्डिडेट्सकडे अशा प्रकारची ज्याला आपण अप्रोच होणं सुरू होतं. पण आम्हाला त्याच्या ठिकाणी हा फक्त कोनिंग आहे, काही वेळेला फसवणुकीच्या उद्देशाने सुद्धा करतात आणि खरं आहे. मग त्या अनुषंगाने 2 टीम नेमल्या गेल्या, कारण हे सगळं अगदी म्हणजे परीक्षा जवळ आलेली होती. काही कॅन्डिडेट्स पर्यंत आहे ते आम्ही प्रेसनोटमध्ये पण सांगितलेलं आहे. याच्यामधल्या आमच्या एका फिर्यादी म्हणजे एका FIR मधला फिर्यादी हा कॅन्डिडेटच आहे, त्याला त्याच्याबद्दलची अलॉटमेंट आहे की असे एवढे पैसे दिले तर पेपर मिळेल. आणि ही सगळी गोपनीय माहिती पुन्हा व्हेरीफाय करता मगाशी सांगितलेलं वाक्य महत्वाचं आहे की परीक्षेच्या पूर्वी योग्य वेळी तो पेपर त्यांच्याकडे आहे याची खात्री ती झाली. तोच पेपर परीक्षेचा आहे, अन्यथा काही वेळेला कुठेतरी कोणीतरी पेपर प्रश्न काढतो असे काय प्रोबेबल क्वेश्चन्स आणि तसे सुद्धा फसवणुकीच्या उद्देशाने दिले जाते. पण ते प्रश्न तपासण्यात आले, ते जशीचे तसे आहेत हे संबंधित यंत्रणेनं, जी रिक्रुटमेंट यंत्रणा आहे त्यांनी कन्फर्म केलं. आणि त्याच्यानंतर संपूर्ण भारतामध्ये 40 केंद्रावर होणारी परीक्षा, ज्याला 30,000 कॅन्डिडेट अपियर होणार होते, त्या 30,000 कॅन्डिडेटची परीक्षा तात्काळ रद्द झालेली आहे. आता या दृष्टीने सर मगाशी म्हणाले तसं इतका सेन्सिटिव्ह आणि टची टॉपिक आहे की कोणाकडून नक्की कोणाला कसा आला आहे, ही जी सर्व लिंकिंग आहे ते करतोय. कॅन्डिडेट्स जे आहेत ज्यांना अप्रोच केला त्यातले कॅन्डिडेट सापडत आहेत, तोही एक तपासाचा भाग आहे, कोणाकडून आली तोही तपासाचा भाग आहे. आणि अगदी फक्त व्हेरीफाय करणं, कोणी मिसलिडिंग इन्फॉर्मेशन दिल्यानंतर त्या मिसलीडवरती जाऊन काही चुकीची माहिती देऊ नये एवढंच फक्त उद्देश आहे. बाकी तुम्ही प्रेस नोट वाचल्या तर त्याची लिंक तुम्हाला व्यवस्थित कशा पद्धतीने आमच्याकडे गुन्हा उघड झाला ते दिलेलं आहे. सर, हे जे आरोपी आहेत ते आरोपी म्हणजे आधी त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे ते तर सांगा. काही जे आरोपी आहेत हे आरोपी आर्मीमधून रिटायर झालेले आहेत. काही आरोपी अशा ज्या भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था जे चालवणारे आरोपी आहेत. काही आरोपी पूर्णतः सिव्हिलियन आहेत जे सध्या ताब्यात घेतले. हा हिमनगाचा एक टोक असेल, अजून भरपूर त्याच्यामधनं तो प्रथम दर्शनी. काही जण आर्मीतून रिटायर झालेले आहेत, काही जे आहेत जे ताब्यात घेतलेले ते अशा प्रकारची भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था वगैरे ज्या असतात मिलिटरीच्या त्या चालवत आहेत. त्याबद्दलची खातरजमा करतो आहे. आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे, पण खातरजमा केल्याशिवाय आपण काही सांगते हा शेवटी आपल्याला कळेल ना, म्हणूनच सॉल्व्हर सगळे कळेल ना. सांगितलं की 2 वेगवेगळे तपास सुरू झाले, 2 वेगवेगळ्या टीम होत्या, म्हणून 2 वेगवेगळे तपास आहेत. पण आता पूर्ण एक तपासाचं एक SIT स्थापन करून दोन्ही तपासामध्ये जी लिंक आहे ते मर्ज करू. ते आपल्याला दोघेही तपास सुरुवातीला 2 ट्रॅकवर आहेत. ट्रॅक तुमच्या म्हणणं अगदी बरोबर आहे, मॅच करणारच असं नाही की 2 ठिकाणी, पण सुरुवातीला सगळेचे आपला इन्फॉर्मेशन सगळे वर्कआउट केल्यानंतर इनिशियल मोमेंटम संपल्यानंतर दोघांना मर्ज करून SIT करणार. आपण अटक केली त्यांनी प्रश्नपत्रिका फोडली म्हटलंय, त्याचा नेमका रोल काय? सध्या त्याच्याकडे पेपर आला हे एस्टॅब्लिश झालेला आहे. त्याचा रोल तो कसा कोणाला करत होता हे तपासणं आता सुरू आहे.
माहित आहे काय आता त्यांना हे सगळ्या गोष्टी कुणाकडे अत्यंत महत्वाचा सेन्सिटिव्ह पूर्ण भारतात ते आर्मीचे असल्यामुळे थोडं सेन्सिटिव्हिटी तुम्ही पाळा, आम्ही पण पाळतो. बरोबर बरोबर. काय करता येईल. हे आर्मीमध्ये होते, सर पुढल्या पदावरती होते आणि रिटायर झाले. देखो ऐसा है की सगळे डिटेल आता देतो ना तुम्हाला, मी सगळे देतो, पण थोडे आहेत की आता आजपर्यंत तुम्हाला परत सांगतो की ह्याच्या व्याप्त जास्त आहे, ह्याच्या व्याप फार जास्त आहेत. सो जास्त काही डिटेल देऊन आपण तपास काही कमजोर करून देणार नाही. ये सब अभी बता देंगे तो सर्चेस हो पाएगा क्या. कोल्हापूरमध्ये पण याच पद्धतीचे घोटाळे वगैरे घडून आले. त्यानंतर मला तुम्हाला ही परीक्षा घडण्याच्या अगोदर तपास किंवा माहिती यापूर्वी अशा घटना घडल्या. नाही, यापूर्वी असं घटना बरेच ठिकाणी झालेले आहे. काही महिन्यापूर्वी पण हे दुसरं आहे, हे एकदम ऑल इंडिया लेवलच्या आहे. अशोक, यामध्ये पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ती माहिती लीक न होता त्या दिवशी योग्य तो पेपर, ज्यावेळेला डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये पेपर येतो, माहिती लीक झाली, एका क्षणामध्ये सगळे लोक डिलीट करून मोकळे होऊ शकतात. आणि पोलीस फक्त अशी बातमी होती आणि काहीच झालं नाही. यावेळेला 40 केंद्रांवर भारतातल्या होणारी परीक्षा, ज्याच्यात 30,000 कॅन्डिडेट बसणार होते, त्या कॅन्डिडेटची परीक्षा वेळेआधी त्यातल्या माहितीची शहानिशा करून 2 टीमनी अत्यंत गोपनीयता दाखवून जबाबदारीनं योग्य ते पुरावा घेऊन हे केली, एस्टॅब्लिश झालं आणि परीक्षा रद्द झालेली आहे. हे आपण ध्यानात घ्या. ह्याच्यामध्ये एक सांगतो, क्राईम ब्रांचनी फार महत्वाची भूमिका, पण सगळे भूमिका बजावलेल्या आहेत, पण फार माहितीने आपले दोघे एसीपी देशमुख बराटे, आपले पाटील, आपले निर्मल देशमुख, सगळ्या टीमने फार मेहनत केलेली आहे 2-3 दिवसात. आता जस्ट कीप अ नोट ऑफ दॅट. बाईट देतील तर डीसीपी देतील सगळं. सर, ते पूजन चव्हाण प्रकरणात पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आहे, तर त्याच्यामध्ये काय नेमकं आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करार आठवड्यावर मागणी होती. चल चल ओके. सर, कोणाला सर